एकीकडे विचारधारेचा प्रश्न असेल, दुसरीकडे एखाद्या मोठ्या नेत्यावरती टीका करणं आणि त्यातून एखादा भावनिक मुद्दा निर्माण होणं आणि त्याचा फटका बसतोय की काय अशी स्थिती निर्माण होणं. लातूरमध्ये असं घडलं. प्रदेशाध्यक्षांनी भाजपाच्या एक वक्तव्य केलं आणि मग आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः तिकडे सभा घेतल्या. विलासराव देशमुख यांच्या संदर्भामध्ये जे विधान झालं होतं त्याचं डॅमेज कमी करण्याचा प्रयत्न केला. लातूरमध्ये विकासाच्या प्रश्नापेक्षा हा भावनिक मुद्दा महत्त्वाचा ठरू शकेल का? हे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असतात, परंतु जे विलासराव देशमुखांच्या बद्दल की जे हयात नाहीत, आज जे माजी मुख्यमंत्री आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि लातूर म्हटलं तर विलासरावांना वगळून तिथल्या राजकारणाची चर्चा नाही करतायत. विलासराव हे लातूरमधलं टॉलेस्ट नेतृत्व आहेच. शिवराज पाटील होते आणि विलासराव देशमुख, शिवराज पाटलांचंही अलीकडे निधन झालं आहे. आज विलासराव देशमुखांच्याबद्दल म्हणजे आपल्या एकूण कल्चरमध्ये हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल वेडवाकडं बोलणं हे मुळात शोभा देणार नाही. त्यात रवींद्र चव्हाणांनी जी भाषा वापरली भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी, ती जी भाषा आहे त्याचा मी पुनरुच्चार करू इच्छित नाही, परंतु आधी एका निवडणुकीमध्ये बारामतीमधल्या त्यावेळेला चंद्रकांत पाटील जे नेते होते पुण्यातले भाजपचे आणि प्रदेशाध्यक्ष होते मला वाटतं, किंवा ते पुण्यातले पालकमंत्री होते त्या काळात, त्यांनी बारामतीमध्ये जाऊन आम्हाला पवारांना संपवायचं या पद्धतीची भाषा केली. बारामतीत जाऊन पवारांना संपवायचं आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमचं राजकारण नीट केलं तेव्हाही असं डॅमेज कंट्रोल करावं लागलं होतं. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी जे बोलले तिथे लातूरमध्ये विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेतच, विकास करावाच लागेल. आणि फडणवीसांनी सगळीकडेच हे सांगितलं आहे की मी कुठल्याही व्यक्तीविरुद्ध बोलणार नाही, वेडीवाकडी टीका करणार नाही, मी फक्त विकासाची भाषा वापरीन. तरीही त्यांना लातूरमध्ये जाऊन विकासापेक्षा विलासरावांचं गुणगान करावं लागलं. याच्यातच रवींद्र चव्हाणांच्या विधानामुळे पक्षाला नुकसान होत होतं हे सिद्ध होत आहे. त्यामुळे त्या डॅमेज कंट्रोलसाठीच त्यांना जाऊन विलासराव कसे ग्रेट नव्हते आणि आम्हाला कसा त्यांच्याविषयी आदर आहे हे सांगावं लागलं. हे डॅमेज कंट्रोलच आहे. आणि रवींद्र चव्हाणांनी जी भाषा वापरली ती जरी त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं, म्हणजे एका सभेमध्ये चंद्रकांत पाटलांनी कौतुक केलं, मला वाटतं इचलकरंजीच्या किंवा कोल्हापूरच्या सभेमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला त्याच्या, की रवींद्र चव्हाण कसं नेतृत्व आहे ते कणखरपणे भूमिका मांडतात. पण कणखरमध्ये अशी भूमिका मांडली तर ते पक्षाला कुऱ्हाडीचा दांडा गोतासकाळ होऊ शकतील. त्यामुळेच फडणवीसांना जाऊन डॅमेज कंट्रोल करावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. एकूणच महानगरपालिकेची सगळ्याच फडणवीसांनी धुरा सांभाळलेली दिसते, कारण की मुंबई महानगरपालिका हा देखील सर्वात महत्त्वाचा